सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. सगळ्यात आधी मनापासून आभार, कारण तुम्ही सगळ्यांनी लग्नाच्या वाढदिवसानिमित्त आम्हाला ज्या काही शुभेच्छा पाठवल्या होत्या त्या आमच्यापर्यंत पोहोचल्या आहेत आणि खरंच खूप छान वाटलं. मन भरून आलं, इतक्या गोड गोड कमेंट्स होत्या मागच्या ब्लॉगवरती. सो थँक्यू सो मच. आणि एक त्यातली खूप गोड कमेंट अशी होती की यू बोथ मेक लव्ह लुक सो इझी, आणि दॅट वॉज सच अ स्वीट कमेंट. मला खूप छान भरून आलं तो मेसेज वाचून. सो थँक्यू सो मच. तुम्ही सगळ्यांनी इतका वेळात वेळ काढून एकतर ब्लॉगही पाहिलात आणि त्याचबरोबर भरभरून कमेंटसुद्धा केल्या आणि आमच्यापर्यंत तुमचं प्रेम पोहोचवलं त्यासाठी. आता त्याच ब्लॉगवरती अनेक कमेंट्स ह्यासुद्धा होत्या की कुठलं हॉटेल आहे ते प्लीज सांग. तर सगळ्यांना इंडिव्हिज्युअली मी कळवणार त्यापेक्षा म्हटलं की एक आपण या रिसॉर्टचा एक व्हिडिओज करूया आणि तुम्हाला सगळ्यांना सांगू, त्यानिमित्ताने सांगताही येईल की आम्ही कुठे राहिलो आहोत. तर हे ते हॉटेल आहे. खूपच सुंदर असं हे बघा, हा बाल्कनीमधला व्ह्यू आहे. इथे तुम्ही बसून छानपैकी बाहेर बघत बघत कॉफी पिऊ शकता किंवा तुम्हाला ज्या पद्धतीने गोवा सेलिब्रेट करायचा आहे तसं करू शकता. आणि ही रूम आहे जी आत्ता आम्ही आवरली, कारण हा व्हिडिओ करायचा आहे. आम्ही म्हणजे सिद्धार्थने आवरली आहे. आल्याबरोबर आम्ही कॉफी प्यायला जवळच गेलो होतो. सो बाकी सगळ्या गोष्टीनंतर पहिलं हे बघा, इथे हे रेडी होण्याचं सेक्शन आहे छानपैकी. इथे असा बेड आहे. आणि हा व्ह्यू आहे. आता आम्ही जी चूज केली होती ही आहे पॅनोरॅमिक सी व्ह्यू रूम. आणि इथून खरंच सी व्ह्यू इतका छान मोठा लांब सडक आहे. खूपच सुंदर रूम आहे यार, खूपच सुंदर रूम आहे. ह्याच्या खाली जी दुसरी रूम आहे त्यामध्ये जकूझी होता, पण ती रूम अवेलेबल नव्हती. आम्हाला ती हवी होती, पण त्याने मी रिअलाईज की ॲक्च्युली वरचा व्ह्यू जास्त चांगला आहे. जकूझी किती वापरता येईल किंवा वापरणार ते माहिती नाही, कारण मोस्टली समुद्रात असतो आपण. बट ही रूम आम्हाला ॲक्च्युली जास्त आवडली. आता मी तुम्हाला दाखवते बाकी रिसॉर्ट कसं आहे ते. ॲक्च्युली मला हे व्हिडिओ जास्त एडिट नाही करायचा आहे कारण मला फटाफट तो पोस्ट करून टाकायचा आहे. सो ही आहे ती रूम. ओके, दिसतं आहे, उलटं दिसेल कदाचित. आता इथून हा कॉरिडोर आहे, इथून सुद्धा रूममध्ये एंटर करता येतं, कारण बऱ्याचदा अनेक जण इथेच जेवायला बसतात ना, तर त्यामुळे आय थिंक त्यांनी इथून एक ॲक्सेस ठेवला आहे. आता हा एक प्रॉब्लेम आहे की ह्या दरवाजाला लॉकच नाही आहे. ठीक आहे, जसं की ही बाजूची रूम आहे, ह्यांनासुद्धा लॉक नाही आहे. सो इथे कोणीही कधी येऊ शकतं, त्यामुळे हा दरवाजा कायम बंद ठेवावा लागतो. आता मी तुम्हाला चांगल्या गोष्टी अर्थात सांगणार आहे, आणि हा काय पेड व्हिडिओ नाही आहे किंवा असं, त्यामुळे माझे जे जेन्युइन रिव्ह्यूज आहेत ते मी तुम्हाला देणार आहे. पण खरंच म्हणजे तुम्ही व्ह्यूबद्दल बोलाल किंवा रिसॉर्ट ॲस्थेटिक किती आहे त्याबद्दल बोलाल तर 100पैकी 100 मार्क आहेत. खूपच सुंदर आहे रिसॉर्ट. रूम तुम्ही पाहिलात. आता मी तुम्हाला जरा बाहेर घेऊन जाते. हे रिसॉर्ट आहे कुठला बीच, अगोंडा बीच, अगोंडा बीचवर. आणि इथे अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या रूम्स आहेत, त्यामुळे रेट्स ऑफकोर्स वेगवेगळे असणार, कारण आता आमच्या रूमला सी व्ह्यू आहे, तर ह्यांना सी व्ह्यू नाही, त्यामुळे इथल्या प्राइजेस कदाचित कमी असतील. इथेच खाली यांचं रेस्टॉरंट आहे. ठीक आहे, रेस्टॉरंटसुद्धा खूपच सुंदर आहे. मी तुम्हाला दाखवते. इथे मॅच लावली होती काल. मला कोणालाही डिस्टर्ब करायचं नाही आहे, त्यामुळे मी फार असा व्हिडिओ बरोबर नाही करत आहे. आता दाखवते. तर ही रूम आपली आहे. ठीक आहे, आणि इथं ना चालत चालत मी आले थेट बीचवर. हे आहे द रिसॉर्ट. तुम्हाला नाव दिसलं आहे, द शोर असं ह्या रिसॉर्टचं नाव आहे. जकुझीवाली रूम या इथे आहे. खूप सुंदर ऊन पडलं आहे. ॲक्च्युली आता आमची चेकआउटची वेळ आहे, पण मी म्हटलं हा एक व्हिडिओ क्विकली करून टाकूया, कारण खरंच खूप सुंदर जागा आहे. इथे जकुझीवाली रूम आहे ती. आता इथं आपण परत वर जाऊ. हां, हे बघा, इथं परत तुम्ही रिसॉर्टच्या आत जाऊ शकता. हे आहे रेस्टॉरंट आणि इथे आहेत रूम्स. ही ती आहे रूम, लक्झरी विला.
आणि इथून इतर सगळ्या रूम्स आहेत. अगोंडा बीचला अगदीच लागून हे रिसॉर्ट आहे. जर का तुम्हाला जास्तीत जास्त वेळ तुमच्या हॉटेल रूममध्ये घालवायला आवडत असेल तर ही जागा बेस्ट आहे. कारण तुम्हाला मग इतर कुठेही जायची गरज नाही आहे. मासे खायचे असतील तर रेस्टॉरंटमध्ये मिळतील. आणि जर का तुम्हाला व्ह्यू बघत बसायचं असेल, समुद्रकाठी बसायचं असेल, पूर्ण तुम्ही रूममध्ये बसू शकता बाल्कनीमध्ये, किंवा तुम्ही खाली येऊ शकता रेस्टॉरंटमध्ये. तुम्ही डिरेक्टली बीचवर जाऊ शकता. 1 मिनिटाच्या आत तुम्ही कुठेही असू शकता. जमले. बरं, हे आहे एंट्रन्स. आणि आता मी तुम्हाला दाखवणार. इतकं लांब नाही जात आता मी, बस कारण चेकआउट आहे. आणि हे आहे रिसेप्शन. ओके, हे मी ऑनलाईनच बुकिंग केलं होतं. द शोरचं वेबसाईट, त्यांची वेबसाईटसुद्धा आहे. बुक माय शो काय booking.com आहेत, मेक माय ट्रिपवर आहेत. सगळीकडे प्राइजेस वेगळे आहेत, त्यामुळे एकदा सगळीकडे चेक करायचं आणि मग बुकिंग करायचं. आता मी ज्या रूममध्ये आहे त्या रूमची प्राईस 15,000 पर नाईट आहे. आणि आम्ही 2च दिवस राहिलो. आता आम्ही दुसऱ्या हॉटेलवर जाणार आहोत. 3 दिवसांची ट्रिप आहे. सो लास्ट डेला ऑल द वे नॉर्थला ट्रॅव्हल करण्यापेक्षा आम्ही आज ट्रॅव्हल करणार आहोत. आज इथे एका हॉटेलमध्ये राहणार आहोत आणि मग उद्या दुपारचं फ्लाईट आम्ही बुक केलेला आहे. सो मी आले परत वर. हे बघा, इथून सुद्धा काही रूम्स आहेत वर, पण ज्यांना सी व्ह्यू नाही आहे. आता मी आले परत वर. अजून काय बरं ह्याच्याबद्दल सांगायचं झालं तर जेवण ऑनेस्टली ओके आहे. म्हणजे असं खूप हा काय जेवण होतं असं नाही. कारण गोव्यामध्ये मी अदरवाईज खूप छान छान नॉन व्हेजिटेरियन म्हणजे फिश खाल्लं आहे. हां, परत रूममध्ये आले. थोडा एकांत वाटतो ह्या रिसॉर्टवरती, कारण एकतर साऊथ गोवा असल्यामुळे एनिवे खूप कमी लोक असतात इथे. पण जर का तुम्हाला शांत गोवा अनुभवायचं असेल तर तुम्ही साऊथमध्येच राहायला पाहिजे. गेल्या वेळेलासुद्धा आम्ही जिथे राहिलो होतो द आर्क, ते सुद्धा अतिशय सुंदर रिसॉर्ट आहे. पण ह्या वेळेला आम्ही इथे राहिलो कारण आम्हाला काहीतरी नवीनसुद्धा एक्सप्लोअर करायचं होतं. आणि त्याचबरोबर आम्हाला तिकडे रूम पण नाही मिळाली, कारण की तिकडे सोल्ड आउट होती सगळ्या रूम्स. तिकडे आय थिंक मोजून 6-7च रूम्स आहेत. आय डोंट नो, कारण दिसताना तरी तेवढ्याच दिसतात. पण त्यांचं थोडंसं आयसोलेशन आहे. म्हणजे दोन्ही साईडला असे रॉक्स आहेत आणि मधला जो बीच आहे तो पर्टिक्युलरली त्यांचा आहे द आर्टचा. हा इथे कसं, इथे तुम्ही हवं तिथे खेळू शकता, पण थोडीशी भीती वाटते कारण की हाय टाईडमध्ये वगैरे खूप जोरात लाटा येतात. आम्ही काल गेलो होतो, 2 दिवस गेलो होतो समुद्रात, तर खूप छान वाटतं आणि खूपच स्वच्छ पाणी आहे समुद्राचं. त्यामुळे त्याबद्दलचं काहीच टेन्शन नाही आहे. तुम्ही बिनधास्त जाऊ शकता समुद्रात. फक्त काळजी घ्यावी लागते कारण खूप जोरजोरात लाटा येतात, पण मजा येते, खूप मजा येते. बाकी रात्रीच्या वेळेला जरा लाईट्स ऑफ झाल्यानंतर थोडंसं असं होतं की अरे झालं संपलं, कारण की बहुतेकदा नॉर्थ गोवा खूप जास्त हॅपनिंग आहे आणि खूप जास्त गर्दी असते. त्यामुळे गाण्यांचे आवाज सतत येत असतात आणि लाईट्स पूर्ण बीचवर चालू असतात. इथे जे रिसॉर्ट्स आहेत त्यांच्या लाईट सुरू असतात. हे जे खाली आता बीच आहे तिकडे सगळे आता चेअर्स टाकणार रात्रीच्या वेळेला, मग तिकडे तुम्ही डिनर करू शकता वगैरे. बट खूप शांत वाटतं. आणि थोडं आम्हाला वाटलं होतं की सिक्युरिटी कशी असेल वगैरे, बट असणार यांची काहीतरी सिक्युरिटी. आम्ही काही विचारायला नव्हतो गेलो, बट असणार. सो ओव्हरऑल खूपच सुंदर. नेक्स्ट टाईम मी डेफिनेटली इथे परत यायचा विचार करेन. फ्रेंड्स फॅमिलीसोबत यायला पण एकदम सुंदर जागा आहे. खूपच शांत, खूप पीसफुल एक्सपिरियन्स आहे. जवळच अनेक सुंदर रेस्टॉरंट्स आहेत. त्यातलं एक आहे पॅस स्पेशालिटी कॉफी, जिथे आम्ही आज गेलो होतो, ज्याचा मी व्हिडिओ टाकेन किंवा शॉर्ट्समध्ये टाकणार आहे. अतिशय सुंदर कॉफी मिळते तिथे, अतिशय छान, खूप छान कॉफी मिळते. आणि म्हणजे ऑलमोस्ट ते क्लेम करतात की इंडियामधली बेस्ट कॉफी त्यांच्याकडे आहे, कारण स्वतःचे बीन्स वगैरे आहे. सो तिकडे तीच एक जागा आहे. जवळच अगोंडा सनसेट पॉईंट आहे जिथे तुम्ही जाऊ शकता. त्यानंतर बाईक इझिली रेंट होते, कार्स इझिली रेंट होतात. इथे जवळच भरपूर मोठं शॉपिंग मार्केट आहे, जिथं आम्ही भरपूर शॉपिंगसुद्धा केली आहे. आता आम्ही काय शॉपिंग केली त्याचाही व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि त्या व्यतिरिक्त आय थिंक मी ऑलमोस्ट सगळी माहिती दिलेली आहे. ब्रेकफास्ट इन्क्लुडेड नव्हता, पण आम्ही पॅसमध्ये गेलो होतो त्यामुळे आम्ही तिकडे ब्रेकफास्ट केला होता. काल आम्ही द मिलला गेलो होतो, तिथे ब्रेकफास्ट केला. आणि लंच वगैरेचं काही
ठरलेलं नसतं किती वाजता काय खाणार, तर त्याच्यामुळे मोस्टली ऑल इन्क्लुझिव्ह प्लॅन घेत नाही आम्ही. आता नेक्स्ट हॉटेलमध्ये आम्ही ऑल इन्क्लुझिव्ह प्लॅन घेतलेला आहे, कारण की माहिती नाही किती दमलेलो असू, बाहेर पडावंसं वाटेल नाही वाटेल, त्याच्यामुळे घेऊन ठेवला आहे. बट अदरवाईज अतिशय 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 सुंदर जागा. जर का तुम्ही रोमॅन्टिक ट्रिपवरती येणार असाल, हनीमूनसाठी बघत असाल, एकांत हवा असेल छान आणि एक असं पीसफुल माइंड रिफ्रेश करणारा अनुभव हवा असेल तर डेफिनेटली इथे येऊ शकता तुम्ही. थोडंसं लांब आहे, एअरपोर्टवरनं यायला 1.5 तास लागतात आणि इथून परत जायला 2.5 तास. सो थोडंसं आहे ट्रॅव्हलिंग जास्त. मोपा किंवा डाबोलीम कुठले एअरपोर्ट बघितलं तरीही ऑलमोस्ट सेमच वेळ लागतो, फार काही विशेष त्याच्यामध्ये डिफरन्स नाही आहे. सो नक्की या द शोअरला कधीतरी. अगेन हा अजिबातच पेड व्हिडिओ नाही. आता ह्यामध्ये मी कुठली इन्फॉर्मेशन मिस केली असेल तर मला माहिती नाही. बुकिंग म्हणे की बऱ्यापैकी लवकर झालेलं असतं यांचं, तर आम्ही लकीली विकेंडला नाही आलो आहे, वीकडेजमध्ये आलो आहे, त्यामुळे आम्हाला लगेच बुकिंग मिळालं होतं. फक्त कालची रूम गेली होती. पण हा व्ह्यू खूपच सुंदर आहे. हे काय आहे, अजून काय हवं मला सांगा ना, काय हवं. सो हा होता आजचा हॉटेलची इन्फॉर्मेशन देणारा व्हिडिओ. आय होप हेल्पफुल असेल. आणि आता मी असाचा हा अपलोड करणार आहे, कारण आम्हाला लगेच निघायचं आहे, चेकआउटची वेळ झाली आहे. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि नेक्स्ट हॉटेलबद्दल पण माहिती हवी असेल तर मी नक्कीच टाकेन. आधी फोटोज टाकेन, आवडलं तर बघा, नाही तर मग एनिवे, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.